तर आज आपण बनवणार आहोत मूग डाळीचा हलवा, जो की सगळ्यांचाच फेवरेट असतो. आणि आज जी मी पद्धत तुम्हाला सांगणार आहे ती मूग डाळ हलवा बनवायची सगळ्यात सोपी पद्धत आहे, ज्यात तुम्हाला मूग डाळ एक रात्र भिजवून ठेवण्याची किंवा काहीच गरज नाही आहे. हा खूप झटपट तयार होतो. तर आता आपण इकडे वाटीने मेजरमेंट घेतो आहे. तर आपण एक वाटी मूग डाळ घ्यायची आहे आणि तिला चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. 3 ते 4 वेळा आपण हिला धुवून घ्यायचं आहे आणि त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि एकदम तिला ड्राय करायची. त्यात जरासुद्धा पाणी राहिलं नाही पाहिजे. त्यासाठी आपण ही मूग डाळ धुतल्यावर एका चाळणीत काढून ठेवणार आहोत, जेणेकरून त्यात जेवढं पण पाणी आहे ते निथळून जाईल. आता आपण ज्या वाटीने मूग डाळ मेजर केली होती त्याच वाटीने दूधसुद्धा मेजर करायचं आहे. तर आपण इकडे घेतो 3 कप दूध आणि त्याला गॅसवर मीडियम फ्लेमवर चांगलं उकळी येईपर्यंत गरम होऊन द्यायचं आहे. आता ह्या पूर्ण प्रोसेसला, पूर्ण मूग डाळ हलव्याला आपल्याला फक्त 1 वाटी तूप लागणार आहे. तर आता आपण एका कढईत, तुम्ही पाहू शकता इथे आपली मूग डाळ चांगली ड्राय झाली आहे. एका कढईत आपण 1च चमचा तूप घ्यायचं आहे आणि त्यात ही मूग डाळ टाकायची आहे. आणि आता ही आपण मूग डाळ ह्यात टाकल्यावर तिला चांगलंच परतून घ्यायचं आहे. एकदम असं मीडियम फ्लेमवर करायचं, नाही तर मग ती जळण्याची शक्यता असते. तर आता ही मूग डाळ आपण चांगली परतून घ्यायची आहे. तर आता आपण जे दूध ठेवलं होतं साईडला, त्यात आपण थोडंसं केसर टाकणार आहोत. चांगली उकळी आल्यावर त्यात आपण केसर टाकून त्याला चांगलं आटून द्यायचं आहे. जे आता आपण 3 कप दूध घेतलं होतं त्याचं 1.5 कप दूध होणार आहे. तर इतकं आपल्याला त्याला आटवायचं आहे. आता ही मूग डाळ आपण पाहू शकता तुम्ही किती छान भाजली जाते. तिला नीट हलवत राहायचं आहे, करपून नाही द्यायची आहे, नाहीतर मग अख्ख्या हलव्याची टेस्ट खराब होईल. अगदी मेथीचे दाणे कसे असतात तसा तिचा रंग होतो भाजल्यावर. तर आता तुम्ही पाहू शकता आपली मूग डाळ चांगलीच भाजून झाली आहे. तर आपण तिला मिक्सरमध्ये काढून घेऊया आणि त्याची चांगली पावडर करून घेऊया. अगदी पण बारीक पावडर नाही करायची आणि अगदी जाडसरसुद्धा नाही. एकदम अशी मीडियम ह्याच्यात आपल्याला ती पावडर बनवायची आहे. जसं ही पावडर अशी तयार होते जसं आपण पिठात रवा टाकतो आणि त्याचं जे टेक्स्चर असतं ना, तशी ही पावडर बनवून तयार होते. तुम्ही पाहू शकता इथे कसं टेक्स्चर आलं हिला. तर अशा पद्धतीचं आपण हे तयार करून घ्यायचं आहे. आता एका ज्यात आपण मूग डाळ भाजली त्यातच आपण अजून 1 चमचा तूप घालून त्यात ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत. तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स पाहिजे ते तुम्ही भाजू शकता आणि आम्ही इकडे फक्त काजू आणि बदाम घेतले आहेत. आता आपण ह्यात अर्धी वाटी तूप घालायचं आहे आणि त्यात 2 चमचे बेसन. ह्या हलव्यात बेसन घातल्याने ह्या हलव्याचा रंग खूप छान येतो. तर आधी बेसन चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यात अजिबात लम्स नाही आले पाहिजेत. आता आपण जी पावडर बनवली होती मूग डाळीची ती आपण ह्यात टाकणार आहोत आणि अजिबात लम्स येऊन नाही द्यायचे आहेत, नाहीतर मग हलवा चांगला होत नाही. आता हे सगळी गोष्ट आपण चांगलं परतून घेऊया. आता आपण ह्यात 1 वाटी पाणी ओतायचं आहे. एकदम कमी कमी ओतायचं आहे, लागेल असं. एकत्र पाणी नाही टाकायचं, नाही तर मग त्यात लम्स तयार होतात. आता तुम्ही पाहू शकता मी लागेल असं पाणी घेऊन त्यात ओतते आहे. तर आता या सर्व गोष्टी आपण चांगल्या मिक्स करून घेऊया आणि अजिबात ह्याला म्हणजे हे असं मिक्स होतं जेणेकरून ते कढईला चिकटलं नाही पाहिजे, म्हणजे तुमचा हलवा परफेक्ट तयार होतो आहे. आता जे दूध होतं ते आपण ह्यात घालूया. दुधाला पण किती छान रंग आला आहे पहा केसर टाकल्यामुळे. आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया. आता ज्या वाटीने आपण मूग डाळ मेजर केली होती आणि दूध, त्या सेम वाटीने आपण साखर घ्यायचे, 1च वाटी साखर, आणि ती आपण ह्यात टाकणार आहोत आणि सगळं काही चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपण जे राहिलेलं तूप आहे ते ह्यात 3 ते 4 चमचे घालायचे आहे आणि परत ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता ही मेन प्रोसेस आहे. ह्यावेळी तुम्हाला अजिबात तुमचं परतणं थांबवायचं नाही आहे. कंटिन्युअसली तुम्हाला हा हलवा परतत राहायचा आहे. अगदी मी तर हा 15 ते 17 मिनटं चांगला परतून घेतला होता, जेणेकरून हा चांगला परतला गेला होता आणि याला तूपसुद्धा सुटलं होतं आणि याचं टेक्स्चरसुद्धा एकदम सॉफ्ट होतं.
हा हलवा कढईला चिकटला नाही पाहिजे, मगच तुमचा हा परफेक्टली तयार होतो आहे असं तुम्हाला वाटेल. बघा इथे तूपसुद्धा सुटलं आहे माझ्या हलव्याला. मूगडाळ हलव्याची हीच स्पेशालिटी असते की त्यात तूप हे जे असतं ते खूप सुटतं आणि अगदी चांगलं प्रकारे हा बनून तयार होतो. तर तुम्ही पाहू शकता कसं माझ्या हलव्याला तूप सुटलं आहे आणि अगदी चांगल्या प्रकारे हा तयार झाला आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असा सॉफ्ट तयार झाला आहे आपला हलवा. आता आपण ह्यात 1 चमचा वेलची पूड टाकणार आहोत. वेलचीची पावडर जी असते ती आपण यात घालायची आणि जे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतले होते ते आपण यात घालायचे. मी थोडेसे ड्रायफ्रूट साईडला ठेवले कारण वरूनसुद्धा हलवा प्रेझेंटेशन केल्यावर टाकायला. आता आपला हलवा बनवून तयार झाला आहे. तुम्ही पाहू शकता किती छान आणि सुंदर कलर आला आहे ह्याला. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.